संतोष देशमुख खून प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अमानवी कृत्य काय असतं ते त्यातून दिसलं। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या स्वरूपात आका तयार केला। आता बीड जिल्ह्यामध्ये दुसरा आका म्हणजेच खोक्या भोसले उदयास आला आहे। खोक्या हा शिरूरमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतो। फॉर्च्युनर किंवा इंडिवर अशा महागड्या गाडीमध्ये फिरतो आणि थेट हेलिकॉप्टरने प्रवास सुद्धा करतो। तरीही तो गरीब आहे म्हणे। भिल्ल समाजातील एका गरीब व्यक्तीला याच खोक्याने बॅटने अमानुषपणे जब्बर मारहाण केली। तरी काही दिवसांपूर्वी बावी येथील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना सुद्धा राक्षसाप्रमाणे मारण्यात आलं। यात दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले तर त्यांचा मुलगा महेश यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाला आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल झाले असून खोक्या उर्फ सतीश भोसले हा सध्या फरार आहे। त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी बीड पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा खोक्या उर्फ सतीश भोसले हा कट्टर समर्थक आहे। मात्र सुरेश धसांनी स्पष्ट भूमिका मांडत भोसलेवर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे। गरीब असलेला खोक्या हेलिकॉप्टरने फिरतो तरी कसा? त्याच्याकडे फॉर्च्युनर किंवा इंडिवर सारख्या महागड्या गाड्या आल्या तरी कुठून? खोक्याची दहशत नेमकी कुणाच्या जीवावर आहे? राजकारणी आता यावर बोलणार आहेत का? आतापर्यंत पोलिसांनी खोक्यावर कारवाई नेमकी कुणाच्या सांगण्यावरनं केली नाही। या सर्व मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संतोष देशमुख खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुंडगिरी प्रवृत्ती संपूर्ण राज्याने पाहिली। देशमुख यांचा खून करताना केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। बीड जिल्ह्यामध्ये अशी गुन्हेगारी प्रवृत्ती नेमकी आली कुठून असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता। त्यातच शिरूर तालुक्यामध्ये पुन्हा एक आकाचा उदय झाल्याचं पाहायला मिळालं। खोक्या उर्फ सतीश भोसले हा पारधी समाजातील असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे। काही दिवसांपूर्वी भिल्ल समाजाच्या एका गरीब व्यक्तीला अमानुषपणे बॅटने मारहाण केली होती। एवढी मोठी घटना होऊन सुद्धा याबाबत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील बावी या गावचे दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना खोक्या व त्याच्या माणसांनी जब्बर मारहाण केली होती। खोक्या व त्याच्या मित्रांनी हरणाची शिकार करण्यासाठी सापळा रचला होता आणि त्याच वेळी दिलीप ढाकणे हे शौचालयाला त्या ठिकाणून गेले। त्यामुळे सापळ्यात अडकणारं हरिण तेथून पळून गेल्याने खोक्या व त्याच्या सहकाऱ्यांना राग आला आणि त्यातून ढाकणे यांना अमानवी मारहाण करण्यात आली। यात महेश ढाकणे यांच्या पायाचे फ्रॅक्चर झाले तर दिलीप ढाकणे यांच्या तोंडातील 8 दात पडले। 10 लाख रुपये खर्च करून त्यांना उपचार करावा लागला। ढाकणे पिता पुत्रांना मारहाण करून सुद्धा खोक्यावर गुन्हा दाखल झाला नाही, उलट ढाकणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला। हे प्रकरण बाहेर आल्यानंतर खोक्या उर्फ सतीश भोसलेचे आणखी काही व्हिडिओ आणि नेत्यांबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यामुळे शिरूर तालुक्यामध्ये वाल्मिक कराड नंतर दुसऱ्या आकाचा उदय झाला आहे की काय असं आता वाटू लागलं आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कधी खोक्या गाडीमध्ये पैशांचे बंडल फेकतो तर कधी तो हेलिकॉप्टर मधून उतरत असताना दिसतो। त्यामुळे गरीब असणाऱ्या खोक्याकडे एवढी संपत्ती आली कुठून हा प्रश्न या ठिकाणी अणउत्तरित राहतो। खोक्याचे काही फोटो आमदार सुरेश धस, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत आहेत। त्यामुळे खोक्याला कोणातरी एका राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे। दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे हे गुरुवारी दुपारी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले। यावेळी त्यांच्यासोबत जमाव मोठ्या प्रमाणात होता। जनरेट्यापुढे खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर शिरूर पोलिसांमध्ये 2 गुन्हे दाखल झाले असून खोक्या सध्या फरार आहे।
त्याचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांचे पथके रवाना झाली असल्याची माहिती आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त हरणांची आणि मोरांची शिकार करून ते खाल्ले असल्याची माहिती यावेळी गावकऱ्यांनी दिली. त्यामुळे त्याच्यावर या संबंधी सुद्धा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. खोक्याचा वेळीच बंदोबस्त करून बीड जिल्ह्यात दुसरा आका तयार होण्यापासून पोलीस योग्य वेळी योग्य अशी भूमिका घेतात का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले याचा बंदोबस्त बीड पोलीस करतील का? राजकीय पक्षांचे नेते याबद्दल काय मत मांडतील किंवा त्यांची भूमिका काय असेल हे पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.